पाहूया सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार रात्री मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल। आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार। शरद पवार आज दुपारी 1 वाजता मुंबईला रवाना होणार। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष। सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, त्यावर भाष्य करणार नाही। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचं वक्तव्य, तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल कोणतीही माहिती नाही, पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांच्या कुटुंबियांच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहू। राष्ट्रवादी जो निर्णय घेईल तो मान्य। उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही। सुनेत्रा पवारांबाबत त्यांच्या पक्षाचा निर्णय, शरद पवार योग्य बोलतात। सुनेत्रा पवारांबाबत कोणालाच माहिती नाही। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजितदादा आणि जयंत पाटलांची राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती। 12 फेब्रुवारीला एकत्रीकरणाची घोषणा होणार होती। आता मात्र चर्चेत खंड पडला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। एकत्र होण्यासारखं काही असतं तर शरद पवारांना बोलवलं असतं। राष्ट्रवादी एकत्रीकरणावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला कोणतीही अडचण नाही, आम्हाला आनंदच आहे, गिरीश महाजनांचं वक्तव्य। अजित पवार हा घराघरातला चेहरा होता। अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण शक्य होतं। विलीनीकरणाबाबत पुढे काय होईल ते माहीत नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजितदादा कधीही बोलले नाही। राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक यांचं वक्तव्य, तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, सना मलिक यांची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांच्या पक्षात असंख्य राष्ट्रीय नेत्यांची फळी, त्यातील नेत्यांनी फडणवीसांशी चर्चा करून सुनेत्रा पवारांचा निर्णय घेतला असेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर निवड हा कोर कमिटीचा निर्णय, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष करणं ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडेंची असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या आमदारांची विधान भवनात आज दुपारी 2 वाजता बैठक। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार। त्यानंतर राज्यपालांना पत्र पाठवलं जाईल। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष कार्यालयात बैठक। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार। चाकणकर, शिवाजीराव गर्जे, सूरज चव्हाण पक्ष कार्यालयात दाखल। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवारही राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती। सुनेत्रा पवार पक्षाची धुराई स्वतःकडेच ठेवणार। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत। रोहित पवार, संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या भेटीला। शरद पवारांसोबत गोविंद बाग येथील निवासांनी बैठक सुरू। या बैठकीत सुप्रिया सुळेही उपस्थित। दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचा निर्णय अमित शहा घेतात। उपमुख्यमंत्री पदावर कुणाला नेमायचं ते शहा आणि फडणवीस ठरवतील। संजय राऊतांनी दादांच्या राष्ट्रवादीसह शिंदेच्या सेनेलाही डिवचलं। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी खासदार सुप्रिया सुळे आज रात्रीच दिल्लीत येणार। उद्या संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावेळी सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। दादा म्हणाले होते, एकत्र येऊन चांगलं काम करू। माझी पहिल्या दिवसापासूनच इच्छा आहे, कुटुंब एकत्र आलं पाहिजे। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना। सुलभा खोडके, राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले मुंबईकडे रवाना। तो त्यांचा कौटुंबिक विषय, मात्र जोपर्यंत शरद पवार आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल हिरामण खोसकर यांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका, एक मायेचा आधार देण्याची भूमिका वहिनींनी घेतली। दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या गोष्टीला संमती दिल्याने त्यांचं अभिनंदन करेन, आमदार चिखलीकर यांचं वक्तव्य।
2 जानेवारीला भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिकेत बैठक. नगरसेवकांच्या या बैठकीत गटनेता निवडला जाणार. सर्व नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण आयुक्त कार्यालयात जाणार असल्याची माहिती. सोलापूर मनपाचे भाजपचे नवनिर्वाचित 87 नगरसेवक पुण्यासाठी रवाना. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गटाची आज अधिकृत नोंदणी. 6 फेब्रुवारीला सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाची निवड होणार. मालेगावात भाजप आणि काँग्रेस एकत्र, दोघांकडून एकत्र येत भारत विकास आघाडी गटाची स्थापना. तर मालेगावात काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू. हेमलता पाटील आणि सीमा ठाकरे यांच्यात गटनेतेपदावरून रस्सीखेच. नाशिक पालिकेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक असल्याची माहिती.